आता पाहूया ओबीसी नेत्यांच्या महाबैठकीसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबतची 2 तास महाबैठक 29 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार। सरकारमधले मंत्री उद्या उपोषणस्थळाला भेट देतील। ओबीसी आणि मराठा आंदोलकांना एकत्र बसवा, ओबीसी शिष्टमंडळाची मागणी। ओबीसी शिष्टमंडळाच्या मागणीला मुख्यमंत्री शिंदेंचा दुजोरा, तर ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत मार्ग काढण्याचं सरकारचं आश्वासन। सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणार नसल्याचा सरकारचा शब्द, तर सगेसोऱ्यांचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात येणार। बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळांची माहिती। खोटे प्रमाणपत्र कोणालाही दिले जाणार नाही, कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं सरकारने सांगितलंय। भुजबळांची माहिती। शासनाकडून कुठलंही लेखी आश्वासन मिळालेलं नाही, बैठकीत ओबीसी नेत्यांनी भक्कम भूमिका मांडली। ओबीसी शिष्टमंडळाच्या सरकारसोबतच्या बैठकीनंतर हाकेंची प्रतिक्रिया। सरकारची आणि ओबीसींची मॅनेज बैठक होती, ही मराठा विरोधी बैठक होती। जरांगे पाटलांची बैठकीवर टीका। मराठ्यांचा वाटोळा करणं हा भुजबळांचा एकच कार्यक्रम, मराठ्यांना विरोध करायचा अशीच त्यांची भूमिका। मनोज जरांगेंची आक्रमक प्रतिक्रिया। सगेसोऱ्यांवर आलेल्या हरकतींवर काय केलं ते सांगा, 8 लाखांहून अधिक हरकती आल्या, त्याचं पुढे काय झालं? ओबीसी महाबैठकीत छगन भुजबळ आक्रमक। सगेसोऱ्यांचा अध्यादेश रद्द करा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका। ओबीसी नेते प्रकाश शेंडेंची बैठकीत भूमिका। हरकतींवर निर्णय का घेतला नसल्याचीही सरकारला सवाल।